मराठमोळा वांगी भात सगळ्यांना आवडतो, तर त्यासाठी पहिल्यांदा भरल्या वांग्याची भाजी करून घ्यायचं। तर वाटण करण्यासाठी इथे शेंगदाणे, खोबरं आणि लवंग, विलायची आणि सोबतच यामध्ये तीळ आणि तेल टाकून छान भाजून घेतलेलं आहे। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, काळा मसाला, आलं, लसूण, चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस, साखर टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता वांगे नेहमीप्रमाणे भरल्या वांग्याप्रमाणे चिरून घेतलेलं आहे। यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। कढईमध्ये तेल टाकून आपल्याला हे वांगे थोडंसं पाणी टाकून नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अर्धवट नरम झाले की आपल्याला ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे। भात करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। जिरे, मोहरी, खडे मसाले, कांदा टाकून परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेला आहे। आले लसणाची पेस्ट आणि धने पावडर, जिरे पावडर आणि त्याचबरोबर बिर्याणी मसाला, स्वच्छ धुवून घेतलेलं 3 कप इतकं बासमती तांदूळ, त्याचबरोबर फ्रोझन मटर आणि दुप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे। आता भात 70 ते 80% शिजलं की यामध्ये वांगे रोवून घ्यायचं, फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आणि छान असं मौसूद भात झालं की ताटामध्ये वाढून घ्यायचं। साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। डिटेलमध्ये